स्मार्ट अहमदनगर न्यूज। सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभारणार, मंत्री विखे पाटील यांची माहिती। अहिल्यानगर दिनांक 22। महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल। कार्यक्रमाचा टप्पा 2 अंतर्गत होणाऱ्या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या प्रसंगी आमदार सत्यजित पाटील, आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉक्टर हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते। मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या 155 जलसिंचन प्रकल्पांचे कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी 5036 कोटी रुपये तरतुदींसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल। अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी या टप्प्यातील 7500 कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खोऱ्यात निधी उपलब्ध होणार असून सद्यस्थिती झालेला खर्चाबाबतचा आढावा घेण्यात आला। मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्प्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत 21 प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 10 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर एकूण 31 प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली। गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा 2 मधून टप्पा 1 मध्ये समावेश करण्यात आलाय। तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्प्यात नव्याने समावेश करण्यात आला अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे।